केलो. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय, पण तत्पूर्वी आज सर एक मोठ्या कालावधीनंतर आलेले आहेत, त्यामुळे आपण जोरात टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद. आणि आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर पहिलं नाव आहे मेधा जोशी, काव्य वाचक. कविता करणार ना? यावेळी मी मेधा जोशी. कादर काबुलीवाला जुना पिक्चर होता ना, त्यातली व्यक्तिरेखा त्याच्यावरती कविता केलेली आहे. आठवणीतल्या कविता. केशव कुमार म्हणजे अत्र्यांनी केलेली कविता आहे. हा कोण इथे पडलेला कादर काबुलवाला, निप्पाड देह हा अडवा, पसरलाच हा अनपुट, पालथे पडले कळे पडले विक्राळ खिळ्यांचे बूट, चुडीदार चोळणा आता हातून होय चिरमुट, बैसला पठाणी बडगा बाजूला चिखलात बुडाले कल्ले, त्या ओढीत चिल्ले पिल्ले, हिच मीस खिशातील उरले, कुणी मारित यावर डल्ला कादर काबुलवाला, अफगाण दर्यातील आता दरकाळ्या कोणती शेर, कंदाहारी उठलासे हा आकार, तो सरबत पीता पीता दचकेल मध्येच अमीर, क्या हुआ ओळणी ऐसे बडविता की सगळे उर, ते घेरतचे अक्रोड ते बदाम पिस्ते गोड, रडरडूनी होतील रोड अलुखार अंबुनी गेला कादर काबुल, तो हिंग काबुली आता विकणार या पुढे कोण, व्याजास्तव बसुनी दारी गरीबाचा घेल प्राण, खाणार कोण या पुढती ती कलिंगडे पोरून, सजवील नूर नयनांचा तो सुरमा घालून कोण, रस्त्यावर मांडून खाटा हुक्क्यासह मारील बाता, हिंडेल कोणवा आता घालून चमेली माळा कादर काबुलवाला, करू नका गलबला अकदी झोपला असे हा वीर, जन्मात असा पहिल्याने उडला शांत गौरी, राहणे जिते जर मागे भादून पाऊले दूर, हा बसेल मान गुटीला ना तरी होऊनी पीर, जापळा पंचनाम्याला तो आला डगलेवाला, अडकवील साक्षीला तो मग म्हणाल पुरता भवला कादर काबुलवाला, हा कोण इथे पडलेला कादर काबुलवाला. खूप छान, खूप छान. यानंतर माधवी देसाई. माधवी देसाई नंतर प्रज्ञा दवे. नमस्कार. सार्वजनिक पाण्याच्या नळावरील भांडण, वारासारखी बातमी पसरली. सार्वजनिक नळाला आले पाणी, जिकडे तिकडे नुसती धावाधाव, जशी काही आली आणीबाणी, निरेंचे भांडे हातात घेऊन जनजनार्दन पळू लागले भारी. आता हसावे की रडावे कळेना, सीन होता लय भारी. बाया बापड्या लावू लागले नंबर, काळ्या बादल्यांचा जणू काही पूर, कचा कचा सगळीकडे भांड, शिव्यांचा झाला महापूर. माझा तुझ्या आली नंबर, सगळेच गाऊ लागले. पुन्हा कुणाला आवरावे यामध्ये लीडर ओरडू लागले. काय करणार, पाणी म्हणजे जीवन.
जगण्याचा असे स्तोत्र, त्यासाठी काय होईल ते होईल, सगळ्यांनी जपला महामंत्र. धन्यवाद. छानच, खूप छान माधवी. प्रज्ञा दळवी, त्यानंतर शैला मेस्त्री. माझा फोटो काढला नमस्कार, मी प्रज्ञा दळवी. एक मिनिट थांबा. माईक आपल्या तोंडातलं नाही माहिती आहे, माहीत नाही. मी लिहिलेलीच एक कविता वाचणार आहे. कसं आहे, आपलं मन असतं ते कधीही विचारविरहित नसतं. सदैव काहीतरी विचार येत असतात एका पाठोपाठ एक. कधी कधी एखादा विचार आपल्याला फारच त्रास देत असतो. तेव्हा असं वाटतं की बाबा हे कधी डोक्यात जाणार, कधी शांती मिळणार. त्याच्यावरनं सुचलेली एक कविता मी लिहिली. मन असावं असं, मन असावं असं, दैनंदिन जीवनात सदैव नाविन्याचा शोध घेणार. मन असावं असं, दैनंदिन जीवनात सदैव नाविन्याचा शोध घेणार. वाईटाकडे दुर्लक्ष करून चांगलं तेवढंच उचलणार. वाईटाकडे दुर्लक्ष करून चांगलं तेवढंच उचलणार. मन असावं असं, मन असावं असं, पीडादायी जुनं विसरणार. पीडादायी जुनं विसरणारं, चांगलं जतन करणारं, चुकांना माफ करून सर्वांशी जुळवून घेणार. चुकांना माफ करून सर्वांशी जुळवून घेणार. मन असावं असं, मन असावं असं, प्रेम मायेनं भरलेलं, दुःखावर फुंकर घालणारं. प्रेम मायेनं भरलेलं, दुःखावर फुंकर घालणारं, वेदना जाणून घेऊन चेहऱ्यावर हास्य फुलवणार. वेदना जाणून घेऊन चेहऱ्यावर हास्य फुलवणार. मन असावं असं, मन असावं असं, दुःख अंतरात ठेवून मुखवटा धारण करणार. मन असावं असं, दुःख अंतरात ठेवून मुखवटा धारण करणारं, हसतमुख चेहरा ठेवून आनंदाची पखरण करणार. हसतमुख चेहरा ठेवून आनंदाची पखरण करणार. मन असावं असं, मन असावं असं, मुक्त मोकळं होऊन झऱ्यासम खळखळणार. मुक्त मोकळं होऊन झऱ्यासम खळखळणारं, स्वतः संगे शरीरासही सुदृढ स्वस्थ ठेवणार. स्वतः संगे शरीरासही सुदृढ स्वस्थ ठेवणारं, सुदृढ स्वस्थ ठेवणारं मन असावं असं, मन असावं असं. खूप छान. मनाचं वर्णन इतकं सुंदर आणि संदेश छान दिलाय. आनंदी जीवन कसं जगावं हा छान संदेश दिलेला आहे. शैला मेस्त्री, नंतर नीता उपासने. नाही, आता तुम्ही काव्य आता काव्याचा आहे. नीता उपासने. कसं जगावं, तर असं जगावं. गुरु ठाकूरांची कविता आहे ती कसं मी सादर करते. जगावं कसं, असं जगावं, असे जगावे छाताडावर आव्हानांचं लावून अत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. असे दांडी इच्छा ज्याची
असे दांडगी ज्याची इच्छा ज्याची मार्ग तयाला सापडती सत्तर. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अंतर. हसू असावे ओठावरती, हसू असावे ओठावरती, काळीच काढून देताना, काळीच काढून देताना. हसू असावे ओठावरती, काळीच काढून देताना. संकटांनाही ठणकावून सांगावे हे आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही, करून जावे असेही काही दुनियेतून जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून जाताना. गरीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. गरीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट घेताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. खूप छान होती. अर्चना रिसवाडकर. त्यानंतर सुप्रिया सावंत. हॅलो हॅलो हॅलो. हां, आत्ताच इंटरनॅशनल मदर्स डे झालाय, त्याच्यावर मी स्वलिखित आईवरची कविता लिहिली आहे. सुख म्हणजे आई, प्रेम म्हणजे आई, कर्तव्य म्हणजे आई आणि त्याग म्हणजेही आई. आवडते पदार्थ करते ती आई, वेळी धाक दाखवते ती आई, आपल्या आवडीचं करते ती आई आणि आपल्याला समजून घेते ती आई. म्हणून म्हणतात मातृदेवो भवः. आईचं प्रेम, आईची माया कधीच अंत करू नका तिची छाया. स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ती मुलांवर, स्वतः सर्व वाहिलेलं असतं घरावर. मुलं शिक्षण संपून नोकरीला जातात, आईचंही तारुण्य संपलेलं असतं. आता तिला बिनधास्त जगू द्या, म्हातारपणी तिला सुख मिळू द्या. अच्छा, आणि दुसरे एक काव्य आहे. आत्ताच आपल्याला महाराष्ट्र डे आणि वर्कर्स डे झालाय, तीही स्वलिखित आहे. आता महाराष्ट्र डे हा कसा सादर करतात किंवा तो का झाला त्याच्याबद्दल. आधी महाराष्ट्र आणि गुजरात एकत्रच होते, पण गुजरातला आपली वेगळी ओळख हवी होती. मग भारत सरकारनं गोडवा दाखवण्यासाठी 2 वेगवेगळी राज्य स्थापन केली. तो सुदीन म्हणजे 1 मे 1960. सगळीकडे आनंदी आनंद, चोहोकडे गरजा महाराष्ट्र माझा, बहु असो तो सुंदर संपन्न की महा, प्रियामुचा एक महाराष्ट्र देश हा. या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्र रुजवला. तसंच दुसरं कामगार दिवस. कामगार दिवसांचा पण एक महत्वाचं आहे. कामगारांच्या हक्काच्या गोष्टी म्हणजेच 8 तास काम, त्याआधी त्यांच्याकडून 14 ते 15 तास करून घ्यायचे. त्यांचे मालक 14 ते 15 तास काम करून घ्यायचे. वेतनवाढ नाही, सवलती नाही. त्यासाठी बऱ्याच लोकांना आपले प्राण गमावावे लागले. आपल्या हक्काच्या गोष्टी सहजासहजी न मिळाल्याने अमेरिकेतल्या कामगारांनी जवळजवळ चळवळ सुरू करून त्यात जगावरची सर्व राष्ट्रे सामील झाली. अखेर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या. म्हणून प्राण गमावणाऱ्या लोकांना श्रद्धांजली म्हणून 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून घोषित केला गेला. अशी या दोघांची कथा आणि स्थापना. एवढंच म्हणतो. धन्यवाद. सुप्रियाताई सावंत. कविता अभिवाचन. नमस्कार. येते ना ऐकायला? ही कविता आहे ही व्हॉट्सॲपवर आली होती, ती मी इथे सादर करण्याचा प्रयत्न करते.
टकमक टकमक डोळे फिरती. कवितेचे शीर्षकच आहे टकमक टकमक डोळे फिरती. टकमक टकमक डोळे फिरती, भिर 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 मेसेज हिंडती, जागोजागी मोबाईल दिसती, मेंबर सारे व्हॉट्सॲप पाहती, स्वप्नी आले काही एकमी, ग्रुप पाहिला भारी एकमी, ग्रुप पाहिला भारी, ग्रुप पाहिला भारी एकमी, ग्रुप पाहिला भारी. टकमक टकमक डोळे फिरती. या ग्रुपची गंमत न्यारी, इथे नांदते मेंबर सारे, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसती मुकाट एकटे, मेसेज सारे अख्खे वाचती, कोणी रागवत नाही. टकमक टकमक डोळे फिरती. नाही ऑफिस नाही शाळा, सुप्रभातची वेळच पाळा. नाही ऑफिस नाही शाळा, सुप्रभातची वेळच पाळा. मेसेज तुम्ही कधीही टाका, बंधन कोणा नाही. विनोद आणि कविता पाठवी, कोणी सिने संगीत पाठवी, मेसेज आवडती भारी. स्वप्नी आले काही एकमी, ग्रुप पाहिला भारी एकमी, ग्रुप पाहिला भारी. इथले मेंबर्स हुशार भारी, नियमांचे पालन करी. इथले मेंबर्स हुशार भारी, नियमांचे पालन करी. ॲडमिन येथे दोन असती, मनोरंजन ते भारी करती. म्हणाले ते सारे मिळते, पुणे न कोणा काही. स्वप्नी आले काही एकमी, ग्रुप पाहिला भारी एकमी, ग्रुप पाहिला भारी. टकमक टकमक डोळे फिरती, जागोजागी मोबाईल फिरती. धन्यवाद. छान, पण आपल्याबरोबर आता तो काठीनं चर्चा तुला त्यांची कविता ठेवली आहे. दाटला चोहीकडे अंधा, दाटला चोहीकडे अंधा, जगहे म्हणते दिवस ओळवला, अथवा सूर्योदय तो झाला. दिव्य दैवते दिसतीन डोळा, सूर्यचंद्र ही पार, दाटला चोहीकडे अंधा. जन्माची ही काठी सोबतीनं खाट ठोकरा आधी आपण, माझ्यावती पद धरी रे धोरड, पदटाकी हळूवार, दाटला चोहीकडे अंधा. उत्स्फूर्तपणे आणि साधन सादर केले. सुंदर सुंदर. काव्य वाचन आहे, कचरे सर भाग घेणार आहेत. आपण कविता अभिवाचन हा नवीन शब्द या विषयावर आपण सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक जण तयारी करून हे निश्चित आहे आणि ते आपल्याला आजच्या ह्याच्यात किंवा नेहमी जाणवतं. म्हणजे सर तुम्हाला काय जात आहे, सोमवारी गाणं म्हणायचं, मंगळवारी ड्युएट म्हणायचं, बुधवारी वाद्य वाजवायचं, बुधवारी परत गाणं म्हणायचं, असं हे सभासद आपल्या कोविडच्या काळात सांगायचं. हो तो आठवडाभर आम्हाला पुरला पाहिजे ना सरावाला, तर हे आपल्याकडचं कौतुक. आता आजच्या हा जो नवीन विषय आहे त्याला धरून जे अभिप्रेत आहे आणि जे कौतुक आहे दोन्ही आपण बोलूया.
स्वलिखित कविता वाचन आजपर्यंत आपण करत होतो, पण आपल्याला जाणवेल, मला ती ट्रिक मिळाली नाही तुम्ही, आपली कविता आपण कशी वाचू शकतो आणि त्याच्यामध्ये कसे, म्हणजे सगळ्यांना इन्व्हॉल्व करून. आता तुम्ही हास्य कवी ऐकता, ते बघा ना, सगळ्यांना इन्व्हॉल्व करून कविता करतात. आपल्याला त्याच्यातच अभिनय येणार आहे, त्या दिशेला हळूहळू जायचंय. म्हणून आपण म्हणतोय कोणाच्याही कविता चालते, कविता वाचनासाठी कोणाच्याही कविता नको. कारण काय आहे, रती महारथी कवी आणि आपल्याकडे कविता संग्रहावर पुस्तकावर पुस्तक आहे, येत राहणार. स्वलिखित कविता सादर करणं हा एक भाग आहे, तो करायला हरकत नाही, पण त्याच्यात जर आपल्याला अभिनय टाकता, कारण जेव्हा तुम्ही तो छान टाकायचा प्रयत्न केला, मेधाताईंनी प्रयत्न केला, म्हणजे नाही खरंच छान केला, परंतु मध्ये हात असा उगारला, मला भीती वाटली. विजय जोशींना काय वाटलंय मला माहिती, फक्त शब्दाने हात उगारायचा आहे. हळूहळू आपल्याला सवय करायची, एकाने भाऊजी आपल्याला आठवायचं आहे. शब्दाच्या चढ उतार मध्ये तुम्ही खूप छान सादर केले. आता नळावरची भांडणं कचा 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 कसं म्हणायला पाहिजे, कचा 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 कचा, हे शब्दातला अभिनय आहे, काही नाहीये. खरं म्हणजे कविता सादर करणं म्हणजे शीर्षक दोनदा सांगणं, प्रत्येक ओळ दोनदा मांडणं, त्याच्याशिवाय कविता सादर करू नये असं म्हणतो. कारण समोरचा प्रेक्षक आहे, त्याला ती कविता नवीन आहे, त्याला आकलन होऊन त्याचा आनंद घ्यायचा, जो वेळ लागतो तो आपल्याला दिला पाहिजे. त्यामुळे आणखी पण आहे, आपल्या प्रज्ञाताई हळूवा प्रेमाने दाबून दे ना, ते वाक्य परत बघून म्हणायला वेळ लागला. इथे काय आपण कवितेला वेळेचं बंधन नाही, पण शब्दात भाव आले पाहिजेत आणि त्या ते अभिनयातूनच होणार. नाही, मला वाटलं तुम्ही भांडणानंतर मग ते भांड्यांचे आवाज वगैरे टणाटण टणाटण, हरकत नाही, पण काय अपेक्षित आहे ते सर, आपली कविता फुलवायची आहे. आणि इतर कोणाची कविता म्हटली जाईल तर त्याच्यात अभिनय नसेल तर नाही म्हणायची, कविता वाचन नाही, मग ते नाही निवडायचे. आपला मुख्य उद्देश आहे कवितेचं अभिवाचन. एक लक्षात घ्या, आपल्याकडे नवनवीन काही ना काहीतरी पाहिजे. आणि पूर्वी वाटलं होतं अभिनय आपल्याला कठीण आहे, पण जेव्हा आपण 2 नाटिका केल्या, त्या कोण होता आपल्या विधी नाटकांमध्ये, तुम्ही मास्तर होता आणि तुम्ही एक स्टुडंट होता, अगदी तेच रिलेशन मेंटेन केलं. हा, तर तेव्हा कळलं की आम्ही काही करू शकतो. कारण शेवटी मीनाताईंनी सांगितलं की ह्यांना काय स्क्रिप्ट देऊन उपयोग नाहीये, तुम्ही तुमचं स्क्रिप्ट ठरवा आणि हवं ते करा. मग सुटले आमचे मराठी सुटले, हा आपले देवीदास, हो, तर आणि ते छान सजलं. म्हणजे एवढी आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ना सगळे कलागुण आहेत, आम्ही त्यांना दाबून ठेवलेला, पण त्याचा अभ्यास करायचा. नीताताई, तुम्ही छान प्रयत्न केला होता आवेग आणण्याचा. काय होता शब्द तो आवेगाचा? सुरुवातीला अंतर्भावी छातीवर म्हणा ना, पहिली ओळ सांगा. नजर रोखली नजरेमध्ये आयुष्याला द्यावे
आयुष्याला द्यावे उत्तर आणि त्याच्यानंतर पत्तर लावावं छाताळावर. ती सॉफ्ट द्यायला हरकत नाही. आता नजर रोखुनी नजरेमध्ये त्याला हा पॉज दिलाच पाहिजे. कळलं? तुम्ही प्रयत्न केला त्याच्यात, पण घाई नाहीये, उरकायचं नाहीये. आपल्याला तब्येतीत नंतरच्या अभिवाचनामध्ये 5 मिनिटाचा का मर्यादा, त्याला आपण अभिवाचन का म्हणतो. ह्याच्यासाठी एक आधी आपण त्याला स्वलिखित वाचन हे टायटल होतं पूर्ण कोविड काळापासून आतापर्यंत, आणि आपल्याकडे 10-12 जण दर आठवड्याला सादर करायचे. पण विकास पाटीलांनी मला छान सांगितलं, एखादा विषय मी घेतो तो लिहितो. आता मी वेब डिझायनिंग होस्टिंगमध्ये 27 वर्ष आहे. मला लोक विचारतात, ही माहिती दिली तर वेळ पुरेल का, ही माहिती दिली तर जागा पुरेल का. म्हटलं तो तुमचा विषय नाही, तुम्ही सगळी माहिती द्या. मग म्हणजे पायाप्रमाणे बोट घ्यायचं आहे, हो की नाही? बोटाप्रमाणे पाय नाही, तसं आहे ते. आपण विकास पाटील काय करतात, आधी लिहून काढतात. त्यांना माहिती आहे की त्यांच्या हस्ताक्षराने वहीचे 1.5 पान झालं की 4 मिनिटं होतात. त्याच्यानंतर ती सगळ्या वाक्यांना ट्रेसिंग करतात. अर्थ तोच राहिला पाहिजे, अर्थ तोच पोहोचला पाहिजे, शब्द कसे कमी करता येईल. आपल्या लिखाणातलं मतितार्थ कमी होता नाही, पण ते 4 मिनिटात कसं सादर करता येईल. आणि सादर करताना आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आय कॉन्टॅक्ट केलेला आहे सादर करताना, प्रेक्षकांकडे बघून. पण प्रेक्षकांची दाद घ्यायची आहे म्हणून ती लाईन रिपीट करायची. कारण तुम्ही कविता सादर करताना, अभिवाचन करताना सगळ्यांनी टाळी धरली होती, पण तो रिदम शेवटपर्यंत आपण मेंटेन करायचा. मग त्याच्यात, कारण ह्याच्यापुढे जेव्हा पण आपण गाण्याचे कार्यक्रम करणार आहोत तेव्हा माझी एक अपेक्षा आहे, प्रत्येकाने टाळी धरायची. ह्याच्यातून आपण गाण्याच्या बाबतीत खूप पुढे जाणार आहोत. परत मी एकदा सांगतो, तालाला किती महत्व आहे. त्रिताल सगळ्यात सोपा, धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तीन तीन ता, ता धिन धिन धा. 16 मात्रा सगळ्यात सोपा. त्याच्यापेक्षा दादरा आणखी सोपा आहे, धा तीन धा, धा तीन धा. ह्याच्यात वजन वेगळं आहे बघा. पहिल्या ह्याच्यात आपण सरळ म्हटलं 10 3 3 10, कुठेही त्याच्यामध्ये 10 3 10 10. तिसऱ्या 10 नंतरचा चौथा 10 जवळ येतो. तर हा भाग. पण मला इथे काय सांगायचं आहे, शरद सुरेश तलवलकर पंडित तबला वादक माझे जवळचे मित्र आहेत, माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी मोठे होते, आणि आम्ही दोघेही एकदम तबला शिकत होतो कोरेगावला. हे महत्वाचं नाही, पण सुरेश तलवलकरने तेव्हा 8.25 मात्रेचा ताल बसवला. 8.25 धा धिन धिन धा, तर धा आणि धिनच्या मध्ये चौथा भाग. हे का सांगतोय ते आपल्याला त्याच्या क्लिष्ट याच्यात नाही जायचं, पण तेव्हा टिळकवा, अमीर हुसेन खान, अल्लाह खान सगळे समोर बसलेले होते आणि त्यांनी ते अप्रिशिएट केलं. तर आणि ते म्हणाले, अरे आम्हालाही टाळी धरता येत नाही. पूर्वी एक विषय होता टाळी धर. 8.25 मात्राला टाळी धरणं 9ला शक्य नव्हतं. माझा एक मित्र होता प्रमोद हर्डीकर, तो त्यांचा शिष्य होता, आणि प्रमोद हर्डीकरच्या शिष्याला त्यांनी 8.25 मात्राची टाळी धरायला शिकवली. त्यामुळे एक मनुष्य बसवलं त्यांनी टाळी धरायला. तर आपल्याला प्रत्येकाला गाणं म्हणताना, आज पण वेळ पुरला तर आपण गाणी घेऊ, कारण रवींद्र यांनी सांगितलं गाणी म्हणूया, आणि आपण सगळे त्याच्यासाठी तयार असतो. गाणी म्हणताना प्रत्येकाने टाळी धरायची. हे मी ताल सोपं करून सांगतोय. ते गाणं घरात लिहायचं आणि टाळीवर कुठचा शब्द येतो त्याला फक्त अंडरलाईन करायचं, बाकी काही नाही करायचं, आणि त्याच्यावर टाळी धरायची. म्हणून मी मागच्या वेळेला सांगितलं होतं कॅनव्हास होता.
ज्ञानबा तुकाराम, प्रत्येक गाण्याला आपण ज्ञानबा तुकाराम करू शकतो. तालाला कधीच कोण चुकणार नाही, कारण आपल्याकडून आपण हौशी गायक करतो, पण चुकायचं की आणखी करेक्ट होत जायचं. आता आपण येतो आजच्या अभिवाचनावर. आता याच्यात पण अपेक्षित आहे तलवार काढून युद्ध खेळायची, शाब्दिक युद्ध. आता माझा प्रत्येक शब्द तुम्हाला ऐकायला येतो, कारण ह्याला आपण शब्दाची डिलिव्हरी म्हणतो, डायलॉग डिलिव्हरी. उंच बोलायचं असेल तर बोलता येतं, पण फार लो नाही बोलायचं. तुमचे 2-3 शब्द लो गेले ते पोहोचले नाही, त्याच्यापेक्षा सावकाश म्हणा ते शब्द, म्हणजे लोचा इफेक्ट सावकाश दिला. आणि हे तुम्ही करणार, तुम्ही तर त्या लिहून घेत आहे म्हणून काय मी मास्तर. मला शिकायची आवड. तर अभिवाचनात पण आपण तो प्रयत्न करतो. अभिवाचनाला हे बघा, अभिवाचनाला भाग 1 भाग 2 करण्याचं ऐका. हा तुम्हाला सांगतोय, कोणी सुरुवात केलं? प्रज्ञाताई जोशी, कारण ती कुठच्या तरी ट्विटच्या गोष्टी सांगायच्या. त्याच्यानंतर भारतीताई खानोलकर, ती बरंच लिहायचे ह्याच्यावर, आपल्या कृष्णावर. अभिवाचन म्हणजे एखादा छोटा विषय घ्यायचा आणि तो आपण 4 मिनिट पर्यंत रमवायचा. म्हणजे 2.5 मिनिटात संपणार असेल तर त्याला 4 मिनिटं करायचं, 4.5 मिनिटं होणार असेल तर 4 मिनिटं करायचं. त्यामुळे आपण तो मेंटेन करू. आणखी 2 लाख करा. खानोलकर विसर भोळे आहे, ते विसरले तरी चालतील, बाकी कोण विसरणार? हा विचारा. आता मी विकासजींना तुम्ही म्हणाला की नाही 1.5 पान झालं की 4 मिनिटं, त्या पद्धतीने पण मी तयारी केली. पण मी नंतर बघितलं, आता त्या दिवशी त्यांनी मध्येच बेल वाजवली ना, 1.5 पानच झालं होतं. एक लक्षात घ्या, जीवनात जगताना मी काय करायचं याच्यावरच काम करा. तसं नाही, म्हणजे माझं कुठे चुकतंय का ते मला कळायला. ती 4 मिनिटाची बेल वॉर्निंग बेल होती, त्याप्रमाणे सांगितलं होतं 4 मिनिटाला बेल होईल आणि 5ला आपण थांबूया. ही आपल्याला शिस्त लागण्यासाठी आहे. तो वैयक्तिक नाही घ्यायचं. वॉर्निंग बेल एवढ्यासाठी की माझी 5पैकी 4 मिनिटं झाली आहेत, म्हणजे पुढचं मला कसं आवरायचं आहे ह्याची जाणीव मिळण्यासाठी आहे. मोठ्या मोठ्या स्पीकरना. आमच्याकडे एकदा डॉक्टर कोल्हटकर आले होते एका कार्यक्रमात. त्यांना सांगितलं होतं तुम्हाला 10 मिनिटं बोलायचं आहे, आणि ऐन वेळेला वेळ कमी झाला तर त्याने चिठी पाठवली, तुमच्यासाठी फक्त 4च मिनिटं आहेत. तर ते मोठ्या वक्त्यांना शक्य होतं, ते तो तेवढा विषय त्या ह्याच्यात करतात. त्यामुळे मी अर्ध्या मिनिटाचं पण काम केलेलं आहे. मला काही सांगायचं 1 मिनिटाचं केलेलं आहे, 3 मिनिटाचं केलेलं आहे. त्यामुळे हे सेकंदाचं इम्पॉर्टन्स आहे. लिफ्टमध्ये एखादा मनुष्य भेटला तर तो त्याच्या मजल्यावर उचलेपर्यंत त्याला आपण काय विषय सांगू शकतो, दिलासा विरंगुळा केंद्र थोडक्यात कसं सांगू शकतो, ह्याच्यासाठी ही एक कला आहे. ते राहून दे, ते आपलं छान. पण सर 2 भाग केले ना, 2 भाग आपण केले आपल्या विषयात. पहिला भाग कधी होतो, दुसरा भाग म्हणून शक्यतो 2 भागाचं अभिवाचन करायचं नाही. विषय छोटा घ्या, विषय दुसरा निवडा, किंवा आहे त्याला एक कथा बनवा आणि दुसऱ्या भागाला एक वेगळी कथा बनवा. हे सगळं आपल्याला शिकायचं. अभिवाचनासाठी एक शैलाताई मिस्त्री. हॅलो, नमस्कार. मी वंशपरी कथा वाचली आणि नंतर थोडक्यात मी माझ्या शब्दात लिहून काढली आहे. माझ्या कथेचं नाव आहे
नशिबाचा खेळ. काहीही म्हणा, बायकांचा जन्म पराधीनच. आजकालच्या दिवसात कोणाला असे म्हटले तर त्याला पटणार नाहीच. बाई अगदी जुन्या मताची आहे, पण हे काही खोटे नाही. बाई डॉक्टर असू दे नाहीतर इंजिनियर, काहीही झाले तरी नवरा असेल त्याप्रमाणे संसार, हो की नाही? शाळा मास्तर असेल तर शाळेशी, डॉक्टर असेल तर इस्पितळाशी. पुढे म्हणाले, मला नवरा असाच हवा आणि तसाच हवा, पण नेहमी असे घडेलच असं नाही. जो कोणी नशिबात असेल त्याच्या गळ्यातच शेवटी माळ घालावी लागते. म्हणून म्हणते की बायकांचं स्वतःचं असं काहीच नाही. तो सांगेल तिथे राहावं, सांगेल तसं वागावं आणि त्याचं गरज आपलं म्हणून राहावं. आता माझंच बघा ना, माझं शिक्षण तसं बेताचं. त्या काही मुली शिकत नव्हत्या असे नाही, पण मला मुली शिक्षणाची आवडच नव्हती. घरची परिस्थिती बेताची. मोठ्या उत्साहाने एखादा मास्तर ठेवावा अशी ऐपतच नव्हती. बाबा म्हणायचे, शिकेल तेवढी शिकेल, एकदा का लग्न करून दिले की आम्ही मोके. मग ती आणि तिचा संसार. पण कोणास ठाऊक माझे लग्न काही जमेना. दिसायला तसे टाकाऊ नव्हते, पण पैसा नाही, शिक्षण नाही, घरची परिस्थिती आड यायची. मुलांच्या अपेक्षा जास्तीत जास्त आणि हुंड्याशिवाय मुलीला विचारते कोण? वय वाढत चाललं होतं आणि लग्न काही जमत नव्हतं. शेवटी एकदाच नाशकातलं एक स्थळ आलं. फोटो पसंत पडला, घरची मंडळी बघून गेली, देवाणघेवाणीचं ठरलं. मुलगा चक्क प्रोफेसर होता. दिसायला येतात जातात, पण माणूस भला मोठा. मी तिला शिकवेन नाशिकमध्ये, शिक्षणाची इथे मोठी सोय आहे. मग मी मात्र भूक घेऊन गप्प. पुढचं पुढे बघू, आत्ताच कशाला नाट लावा. लग्नाचा मुहूर्त ठरला. त्यांचा नाशिकला एक वाडा होता म्हणे. पेशवाई थाट अजिबात नाही. 4-5 मोठ्या खोल्या, दिंडी दरवाजा आणि त्यावर एक छोटा गणपती. मधल्या चौकात एक मोठा झोपाळ. असे एक छोटेसे घर होते. प्रोफेसर मात्र फारसे ओळखीचे झाले नव्हते. ठरल्याप्रमाणे कापडाची खरेदी झाली. सोनाराकडून दागिने आणले. लग्नाला अवघे 4 दिवस बाकी होते. घरात पाहुण्या मंडळींचा राबता वाढला होता. आणि अचानक एक बातमी आली. मुलाची सख्खी मावशी घरातच वारली. लग्न घरातच गेल्यामुळे कार्य पुढे ढकलावे लागले. आलेली पाहुणी मंडळी आपापल्या घरी परतली. कपडे दागिने परत पेटीत भरून माझे बाबा मुकाट गप्प बसले. लोकांमध्ये रडणे बरे नाही म्हणून मी चेहरा पाडून गप्पच बसले. लोक आपापसात कुजबुजू लागले. नशिबच पोरीचं फुटकं. काही दिवसांनी नवीन मुहूर्त ठरला. उत्साह तेवढा नव्हता, पण लग्न म्हटल्यावर थोडंफार असणारच. यावेळी मात्र आमच्या गावी धुळ्याला लग्न करायचे ठरले. लग्नाचे 3 दिवस बाकी होते. लगेच गाई पुन्हा एकदा चालू झाली आणि नाशिकहून सगळे नातेवाईक आमच्या घरी आले. म्हणावे आमच्या घरी आले आणि त्यातले एक जण म्हणाले की मुलाचा ॲक्सिडेंट रस्त्यात झाला आहे आणि त्याच्या पायाला दुखापत होऊन त्याचा पाय वर तांबून ठेवलेला आहे. त्यामुळे आता लग्नाचा मुहूर्त दूरच. मुलाला 6 महिने तरी चालता येणार नाही अशी परिस्थिती आहे. मला खूप वाईट वाटले. यावेळी मात्र मी समोर बसून खूप रडले. मीच कमनशिबी. लग्न तर लांबच, पण या प्रोफेसरांची काळजी वाटते. बिचाऱ्यांच्या नशिबात काय वाढून ठेवले काय माहीत नाही. ठरल्याप्रमाणे तिकडे कुडबुड चालू झाली. मुलीचा पायगुणच गेला घालायला. लग्नात एवढी संकट हो, नाही मुलगी पुढे काय करणार? पुन्हा 3री तारीख नकोच. विषयाची परीक्षा कशाला बघायची? पुढे कधीतरी बघू असे आडमार्गाने बोलून लग्न मोडल्यात जमा झालं. आई वडील हताश झाले. मी मात्र माझ्या मनाची तयारी केली. रडून काय होणार? मख्खपणे बसून राहिले. काही दिवसांनी दुसरीकडे स्थळे बघणे चालू झाले आणि चक्क एक मुंबईचे स्थळ सांगून आले. मला मात्र मुंबई आणि तिथली गर्दी अजिबात आवडत नव्हती. पण कमनशिबी, वाईट पाय गुणाची असे म्हटल्यावर कोण पटकरणार मला? हेच माझ्यासाठी मोठे होते असे समजून. आणि नखरे तरी कुठून आणणार? नाक मुरडायला मला नाकच कुठे उरले होते. अगोदरच छानपैकी कापले गेले होते. मुलगा दिसायला चांगला,
पोस्टात नोकरी, मुंबईत घर, सगळं छान. एकदाचं लग्न उरकलं, पुरते रमले. आधीच सगळं आयुष्यात विसरून गेले होते. मानहानी, मोडलेलं लग्न, आई वडिलांचे झालेले मानहानी. आता मात्र मी फारच आनंदात होते. पहिल्यासारखे मी टवटवीत आणि ताजेतवाने झाले होते. एका सुंदर गोंडस मुलाला मी जन्म दिला होता. दिवस खूप मजेत चालले होते. पण अचानक एक दिवस तो स्वप्नातला नाशिकचा वाडा आणि प्रोफेसर आले आणि सतत मला ते स्वप्नात दिसू लागले. मन बेचैन होत होतं, कोणाला सांगूही शकत नव्हते. मनाने नाशकात आणि शरीराने मुंबईत. मनाची सारखी घालमेल चालू होती, कोणाला सांगावं तेच कळत नव्हतं. आणि ठरल्याप्रमाणे पुन्हा आयुष्याचा खेळ खंडोबा चालू झाला आणि नशिबाने पुन्हा माझ्या खेळ खंडोबाने नवीन दिवस दाखवले. मी कधी अभिवाचन केलेलं नाही, आज पहिल्यांदाच हे वाचन आणि अतिशय सुंदर केलंय. विषय चांगला होता आणि मांडणी पण सुंदर. प्रज्ञा दळवी. एक छोटीशी कथा आत्ताच हॅलो, एक छोटीशी कथा आत्ताच मी व्हॉट्सअपवर बघितली, तुम्हाला मी करायचं होतं. एका प्रवासी बोटीचा भर समुद्रात अपघात. त्याच बोटीवर एक जोडपं, पती आणि पत्नी प्रवास करत असतात. ते दोघेही एकमेकांचे जीव की प्राण असतात. बोटीच्या अपघातामुळे ते एकमेकांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतात. त्यांची नजर आधारासाठी चहूकडे भिरभिरत असते आणि अचानक त्यांना एक जीवरक्षक बोट दिसते. एका म्हणीत म्हटलं आहे की दुभत्याला काळीचा आहार. अगदी तसंच होतं. ते दोघंही जीवाच्या आकांतानं त्या जीवरक्षक बोटीकडे येत असतात. परंतु त्यांची घोर निराशा होती. त्यांना दिसतं की बोटीत फक्त एकच जागा शिल्लक आहे. पती पत्नीला बुडत्या बोटीवर मागे ठेवून जीवरक्षक बोटीत उडी मारते. पत्नी बुडत्या बोटीवर थांबते. बोट पाण्याखाली जाण्याआधी ती पतीकडे पाहून जीवाच्या आकांताने काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत असते. शिक्षक गोष्ट सांगायचे थांबतात. वर्गात नीरव शांतता होती. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी अगदी मन लावून तल्लीन होऊन गोष्ट ऐकण्यात गुंग झालेला असतो. अनपेक्षितपणे शिक्षकाने गोष्ट सांगायची का थांबवली हा प्रत्येकाला पडलेला प्रश्न असतो. आणि तेवढ्यात शिक्षक वर्गातील मुलांना विचारतात की पत्नी पतीला काय म्हणाली असेल, कोणी सांगू शकते का? एक विद्यार्थी म्हणतो, मला तुम्ही एकटीला ठेवून गेलात आणि तुम्हीच तिकडे गेलात. तुम्ही स्वार्थी आहात. प्रत्येक विद्यार्थी आपापली मतं मांडतो. एक मुलगा मात्र गप्पच असतो. शिक्षक त्याला विचारतात, अरे तुला काय वाटते ते पण सांग ना. तो मुलगा म्हणतो, गुरुजी मला वाटतं ती म्हणाली असेल मुलांना सांभाळा. शिक्षक चकित होऊन विचारतात, तुला ही गोष्ट माहीत होती का रे? तो नकारार्थी मान हलवतो आणि म्हणतो, नाही गुरुजी मला माहीत नाही, पण माझी आई वारली तेव्हा शेवटच्या श्वासाला ती हेच म्हणाली होती. तुझं उत्तर बरोबर आहे, शिक्षक हलकेच म्हणाले. बोट उडाली. पतीने घरी जाऊन मुलीला एकट्यानेच लहानाचे मोठे केले. खूप वर्षानंतर वार्धक्याने त्या पतीला जेव्हा मरण आले तेव्हा त्याच्या पश्चात राहिलेले सामान आवरत असताना त्याच्या मुलीला एक डायरी सापडते. त्यातून असे समजते की तिच्या आईला आधीच दुर्धर आजार झालेला असतो आणि ती त्यातून वाचणार नसते.
त्यामुळे पतीला स्वतः जिवंत राहण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नसतो. त्या डायरीत पतीने पुढे लिहिलेलं असतं, तुझ्या शेजारी जलसमाधी घ्यायची माझी किती इच्छा होती, पण आपल्या मुलीसाठी मला तुला त्या सागराच्या तळाशी एकटीलाच कायमसाठी सोडून यावं लागलं. ही गोष्ट आपल्याला सांगण्यामागचा एवढाच उद्देश आहे की चांगल्या किंवा वाईट कृतीच्या पाठीमागे कधी कधी मोठी गुंतागुंत असते जी आपल्याला सहज लक्षात येत नाही. त्यामुळे वरवर पाहून आपण कुणाही बद्दल मत बनवू नये. ते कोणत्याही कामात पुढाकार घेतात ते मूर्ख असतात म्हणून नव्हे, तर त्यांना जबाबदारी कळते म्हणून. ते भांडल्यावर आधी क्षमा मागतात, त्यांची चूक असते म्हणून नाही, तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते. ते तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचं काही देणं लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपला मित्र समजतात म्हणून. धन्यवाद. मेधा जोशी, त्यानंतर जयंत कडकडे. मी एक स्वाती प्रताप जोशी त्या कथामध्ये आलेली होती, त्याचं कथा वाचन. वास भर दुपारची वेळ, घराचं कुलूप उघडून नाक पाऊल भटकन तो वास तिच्या नाकात शिरला. ती वैतागलीच. पासून वाईट वास तिला त्रास देत होता, पण गंमत म्हणजे घरात बाकी कोणालाही तो येत नव्हता. पण तिला मात्र वासानं अस्वस्थ झालेली पाहून प्रत्येकाने तिची खिल्ली उडवली. पण आता मात्र तो वास किती तीव्र झाला होता. काल आपली चेष्टा करणाऱ्या प्रत्येकाला ओढत इथं आणून तो वास घ्यायला लावावं असं वाटतं खरं, पण मग चढभडण्याचं लगेच असं स्वागत. आधी स्वयंपाकघरात जाऊन तिनं सगळे कप्पे, भाजी, टोपली वगैरे धुंडण. कुठेही शिळ अन्न, खरकट वगैरे काहीही शिल्लक नव्हतं. कुठली भाजी वगैरे पण खराब झाली नव्हती. मग काय सांगू बरं, तुम्ही उंदीर पाल वगैरे वेगळी का कुठे? ही मनातल्या मनात तिकडे शेजाऱ्याला शिव्या यांनी विषय औषध घालायचं आणि हेच करायचं. ही अख्खी दुपार स्वयंपाकघर साफ करण्यात असते. सगळे कांदे, कोपरे साफ, माळ्यावर पाणी काहीच नाही. मग बाहेरची खोली साफ झाली, सगळे काने कोपरे साफ झाले. माळ्यावर पाहिलं काहीच नाही. मग बाहेरची खोली नव्हतंच विषय सामान, तर काय पण काहीच सापडलं. संध्याकाळी घरातले एक एक मेंबर मात्र घरात शिरले. ते नाक मोडलं. चाकडे अपराधी मुद्रेनं पहा नजरेनंच आदल्या दिवशीच्या चेष्टेबद्दल लिहिले गेले. तेही या शोधाशोध साफसफाई मोहिमेत सहभागी झाले. बाकीच्या 2 खोल्या सगळे माळे सगळीकडे पाहिली, पण यातच शेवटी तळ मजल्यावरच घर असल्याने बाहेरूनच वास येत असावा यावर सगळ्यांचं एकमत झालं. दुसरा दिवस उजाडला. आता मात्र तो वास चांगलाच असह्य होऊ लागला होता. सगळे जण आपापल्या उद्योगाला रवाना झाले.
तशी तिने घराबाहेर एक गोल फेरी, पण बाहेर तर वास येतच नव्हता. घरात शिरल्याबरोबर तिची खात्रीच झाली की याचा उगम कुठे घरातच आहे. मग वेडवाकडं करून दीर्घ श्वास घेत इकडे तिकडे फिरून मी उगम शोधले. शेवटी त्या एका खोलीतच काहीतरी गडबड होती याची खात्री झाली. आदल्या दिवशी पलंगाखालचे काने, कोपरे आणि माळे सुद्धा साफ केले होते की. मग आता कुठे कपाट मात्र आणि एकदम भक्तारा नाक दाबून तिने मागे तो वास जरा बाहेरच्या हवेत जीव दिला आणि नाकावर हात घालून कपाट पाहू लागले, निरीक्षण करू. बघता बघता तिची नजर कपाटातल्या खालच्या कप्प्यात ठेवलेल्या कपड्याकडे गेली आणि तिचे डोळे त्यावर एक लालच डाग दिसत. इथून रक्त ती का आहे? बंद कपाटात हा उलटे घुसला तरी कसा? असं मनाशी बडबड आजूबाजूला पाहिजे. कामवाली बाई सुद्धा काम उरकून दिली. आता घरात कुणीही संध्याकाळशिवाय परतणार नव्हते. कुणाचीही मदत मिळणार नव्हती. तिला एकटीलाच हे काम करावं लागणार होतं. जीव मुठीत धरून हळूच तिनं पाठीला हात पकडला. शहरात तिनं हात टाकला. मग एका चिमटीत नाक पकडून मनातली किरण द्यावं अख्खा गप्पा रिकामा झाला. काहीच नाही. काहीच मिळालं. बघता बघता थोडीशी चालती कप्प्यावर कोण समोर केलं. हे काय गौरमंगाल आहे? तिला काहीच कळेना. शेवटी सगळे कपडे व्यवस्थित घड्या घालून परत कप्प्यात ठेवण्यासाठी कप्प्याच्या दारासमोरच ती पटकन म्हणून बसली आणि एक एक घडी व्यवस्थित ठेवू लागली. अचानक कुठूनचा एक काळसर लाल दरवाजा ठिपका तिच्या बाहेर पडू पाहणे तिकडे कशी कशी दाबत धडपडत मागे सरळ तिथे वर होती. कपाटाच्या दाराला एक पिशवी लटकली. तळाशी ओलसर दिसत होती आणि त्यातून त्यात मांडीवरचे सगळे कपडे तो ढकलून ती लांब जाऊन गेले आणि भयचकित नजरेने त्या पिशवीकडे पाहून ती हलत नाही. तेव्हा त्यातून कुठलं ती दूध बाहेर येत नाही याची खात्री पटल्यावर आधी तिने जाऊन हात कसा 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 धुतला. बाहेर जाऊन हे काम आपल्याला एकटीलाच निपटावं लागणार आहे अशी मनाची तयारी करून परत एकदा सगळं धैर्य करून दृढ निश्चयाने ती खोलीत आली. ती पिशवी बुक्कावरून आणि गड सोडून उघडून पाहता जराही बघू न देता जणू काही त्यात कधीही फुटून पाहणारा बॉम्बच आहे. सावध तिने बाल्कनीत ती पिशवी ठेवली आणि बाल्कनीचा घट्ट लावून कपाटाची स्वच्छता नाबरावर करून झाल्यावर शेवटी एकदा बाल्कनीत आली. बराच काळ त्या पिशवीकडे पाहिल्यावर
सरते शेवटी मनाचा हिया करून शक्यतो फक्त बोटाच्या टोकाने ती पिशवी घचरली. तिचं तोंड मोकळं केलं आणि सगळं दोरी करून ती हळूच आत गेली. कधी काळी भाजी आणायला ती पिशवी वापरली होती. गडबडीत एक टोमॅटो तसाच राहिला होता आणि त्यावर पांढरी बुरशी वगैरे येऊन पार सोडून तो करायला लागला होता. तिला आतूनच वापरायला दाखवत होता. उत्सुकता शिवेला पोचवली. सुंदर. जयंत कडकडे. होय छान आहे. मी उत्सुकता शेवटपर्यंत. बरं मी मागच्या वेळेला जी वाचली होती कथा थोडा वर घ्या. हां ठीक आहे धन्यवाद. मागच्या वेळेला कथा वाचली होती तीच जरा वाचून दाखवतोय. फक्त पहिले थोडंसं त्याच्यात कट करतोय म्हणजे जेणेकरून ती पूर्ण होईल. मग त्यावेळेला अगदी काहीतरी थोडक्यात 4 मिनिटं काहीतरी अर्धवट झालं होता म्हणून ती कथा त्यावेळेला त्याचं नाव होतं माणुसकी आणि त्यात अशी कल्पना होती की मी नुकताच सोसायटीचा सेक्रेटरी वगैरे कसा झालो हा विषय होता. कदाचित कोणी ॲबसेंट असतील नसतील लक्षात नसतं. मी काय एवढा मोठा लेखक नाही. आपण कोणी की बाबा हे सगळे लक्षात ठेवावं तर असं. तर इथून सुरू करतो. माझं इंट्रोडक्शन टाळतो. भावाचं लग्न ठरलं आणि आम्ही या नव्या ओनरशिपच्या जागेमध्ये राहिला. सुख शांती सोसायटी जेमतेम 20 सभासद होते आणि एक दुकानदार होता. त्याचं तर दुकान सोसायटीमध्येच पण वेगळं होतं. अशा ठिकाणी आम्ही राहायला आलो की जिथं सारे सदस्य सोसायटीचे मराठी मध्यमवर्गीय. 1 वर्ष झालं आणि त्यातील एका सदस्यानं आपला फ्लॅट विकला. ज्यानं विकला तो सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचा सभासद होता. साहजिकच आता सोसायटीला नवीन सभासद घेणं भाग होतं. त्याची मुदत आणखी 1 वर्षाने संपणार. सोसायटी सदस्यांनी मला विनंती केली आणि 1 वर्षापूर्वी तात्पुरती म्हणून माझी नेमणूक केली. मी साधा सभासद असतानाही खरं तर मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे तेव्हा मलाही माहिती आहे पण याच्यात मी इतिहासाचा प्राध्यापक. मी साधा सभासद असतानाही सोसायटीच्या कामकाजामध्ये खूप रस घ्यायला लागलो. तर पुढील वर्षी समितीचा कार्यकाल संपला आणि सर्वांनी आग्रह करून मला सेक्रेटरी केला. आधी व्यवस्थापन समितीचा साधा सभासद होतो तो आता सेक्रेटरी झालो. आता खरं तर मी इतिहास विषय शिकवणारा प्राध्यापक. या विषयातलं काही ज्ञान नाही पण मला तसा इतरांच्या मनाला खावायला वेळ बराच असतो. म्हणजे असं बाकीच्यांना वाटतं निदान ते त्यांच्या डोळ्यात तरी येतं. त्यामुळे मी होकार दिला. केवळ आवड म्हणून मी सेक्रेटरी झालो. आता मला ही सगळी कामं करावी लागणार होती. सोसायटीच्या सभासदांचे येणारे चेक गोळा करणं, ते वेळेवर बँकेत जाऊन भरणं, पाण्याचे पंप वेळेवर सुरू करणं, गच्चीत होणारा उपद्रव, वरच्या मजल्यावरच्या लोकांना होणारा उपद्रव, ते त्यांच्यामुळे होणारा इतरांना उपद्रव तो टाळणं. सभासद गच्ची फक्त वाळवण्यासाठी वापरतात पण इतरांना फायदा होत नाही मग बाकीच्यांना तक्रारी करायला. या सगळ्या तक्रारी लोकांच्या निवारणं वगैरे. आता जेवताना टी व्ही पाहताना पाहुणे आले असताना या साऱ्यांचा मला त्रास व्हायला लागला आणि मग हळूहळू आमच्या घरातलं वातावरण बिघडायला. कोणी आलं की बायको म्हणायची आले तुमच्या सोसायटीवर. अरे तसं काही ती तिथं राहत नव्हतीच. आणि याचा परिणाम म्हणून मगाशी सांगितलं ना तो वरती प्रेमळ संवाद आमच्यात झाला. आता यानंतर मी सोसायटीचे कायदे नियम पोट नियम वगैरेचा अभ्यास केला. माझा एक मित्र तज्ज्ञ आहे त्यातला त्याच्याकडनं माहिती करून घेतली. झालं. आता ही माझी नेमणूक 3 वर्षासाठी होते. जो सभासद सोडून गेला त्याचं घर आणि दुकान हे एकत्रच होतं. आगे दुकान तिचे मकान, घर बायकोच्या आणि दुकान त्याच्या स्वतःच्या मालकीचं होतं. दुकानाला बाहेरून वेगळा प्रवेश होता. त्याचा शेअर पण वेगळा होता. पण त्यानं फ्लॅट विकताना ज्याला विकला त्यानं पण दुकानासह फ्लॅट विकत केला. ते ठीक होते इथपर्यंत ठीक आहे. तांत्रिकदृष्ट्या यात काही वेगळं गैर असं काही नाही. प्रश्न नंतर निर्माण झाला तो असा की त्यानं आपल्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर दुकान भाड्यानं केलं.
आणि एक रिक्षा घेतली आणि ती चालवायला लागली. रिक्षा घेतल्यावरती बिल्डिंगमध्ये सर्वांना बोलावलं, तिची पूजा केली, पेढे वाटले, आनंद भेटला. निवृत्तीनंतरचा उद्योग असं म्हणून सर्वांना सांगितलं. सर्वांना आनंद झाला. सगळेजण म्हणाले चला एक मराठी माणूस धंदा करतोय, बरं झालं. आता रिक्षा आली की रिक्षावाला आला, कधी त्याच्याबरोबर त्याचा मित्र आला. सुरुवातीला रिक्षा सोसायटीच्या गेटच्या बाहेर असायची, पुढे जो आवारात रिक्षा लावला, त्याच्याबरोबर त्याची कोणी आणखी इतर मुलं, इतर रिक्षावाले ते यायला लागले. ते कधी सोसायटीच्या आवारात रेंगाळले आणि यावर आमच्या व्यवस्थापन समितीकडे तक्रार आली. तेवढ्या मजल्यावरच्या सभासदांची मुख्य तक्रार होती की त्यांच्या प्रायव्हसीबद्दल. झालं काय की तो जिथे रिक्षा लावत होता तिथे शेजारी त्याची खिडकी होती. त्यांच्या घरात मुलगी आहे म्हणून, कधी दुपारी रिक्षा येते म्हणून, मग तिच्या त्या रिक्षाच्या आवाजानं झोपेचं खोबरं होतं म्हणून, कधी आवाजानं इतर मुलांच्या अभ्यासात व्यत्यय येतो म्हणून, कधी रिक्षा रात्री उशिरा आली की फार मोठा आवाज होतो म्हणून, आमची झोपड होते म्हणून. बरं, आमच्या सोसायटीमध्ये तसं मोकळा आवाज कमी, मग रिक्षा लावणार पुढे. मग लेखी तक्रार आल्यावर आम्हाला त्याची दखल घेणं भाग पडलं. आता खरा प्रश्न उत्पन्न झाला की त्या सभासदाला आवारात रिक्षा लावण्यात यायची. आमच्या हटकण्याकडे आणि तोंडी तक्रारीकडे, तोंडी तक्रारी कोणी केल्या त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं. पण मग त्याच्या सवयी सुरू झाल्या. बाहेर रस्त्यावर वाहनाला धोका आहे, पुरावा म्हणून मग त्यांना सिद्ध करून दाखवलं की आमच्या वाहनाचे काही पार्ट पुरवले जातात, त्याची हवा काढली जाते, उन्हाळ्यात गाडी गरम होते. होय, आम्ही त्याला रीतसर नोटीस दिली. म्हणजे ठरवलंच तशी नोटीस द्यावी आणि मग ठीक कायदेशीर नोटीस आल्यावर त्यानं कायदेशीर सल्ला पसंत केली आणि त्याला उत्तर दिलं. मुळात रिक्षा सोसायटीच्या आवारात लावण्यास मनाई करता येत नाही. तसं असलं तर कुठलंच वाहन लावायचं नाही. दुचाकी चारचाकी चालत असेल तर ती चाकी का नको असा त्यानं मुद्दा काढला. त्यावेळी आमच्या सोसायटीच्या सभासदांकडे सायकली होत्या, स्कूटर 2-3च होत्या, कार नव्हती. पण गमतीचा भाग असा की काही सभासद त्याच्या रिक्षाचा वापरही करत. मुलांना शाळेत नेताना आणताना बाहेर त्याच्याशी संबंध मैत्रीचे ठेवून होते, पण सोसायटीच्या आवारात रिक्षा लावायला त्यांचाच अक्षर होता. मग मी पण सोसायटीचे कायदे, नियम, पोट नियम याचा अभ्यास केला. वरती सांगितल्याप्रमाणे माझ्या मित्राचा सल्ला घेतला. त्यांनी हेच सांगितलं की सारी वाहनं आवारात लावण्यास बंदी घाला किंवा त्याच्या रिक्षाला परवानगी द्या. कारण कायद्याने एका वाहनाला बंदी घालता येत नाही. कायदा सर्वांना समान आणि हे सारं ठरणारं सोसायटीच्या सभासदाची एक सभा घ्यावी लागते. आणि वहिवाटीचा म्हणून जो काही कायदा असतो त्यानुसार तो त्याचा हक्क होण्यापूर्वी लवकर काय ते ठरवा. वार्षिक सभेला त्याचा अवकाश होता, तेव्हा आता विशेष सभा घ्यावी लागेल. त्यासाठी एक नवीन मुद्दा आमच्या बाजूने एवढाच काढला की सभासदांच्या वाहनांना आम्ही पार्किंग चार्ज लावू शकतो. पण तो किती असावा यावर मर्यादा नाही, पण त्यात भेदभाव करता येणार नाही. हा एकमेव कायदेशीर मुद्दा आमच्या बाजूला होता. झालं, मग मी काय विशेष सर्वसाधारण सभा घ्यायचं ठरवलं, सूचना काढली आणि सर्वांच्या संमतीनं त्यावर निर्णय घ्यायचा आम्ही ठरवलं. आता या तयारीत होतो एवढ्यातच मध्ये एक घटना वेगळीच घडली. एक दिवस सकाळी आमच्या सासूबाई त्यांच्या छातीत अत्यंत दुखायला, त्यांना डॉक्टरकडे न्यायचा प्रसंग आला. धावधाव करून मी त्यांना घेऊन खाली उतरलो. डॉक्टरना फोन केला. खाली उतरल्यावर कळलं हा नेमक्या रिक्षा बसलाय. एका रिक्षावाल्याला पोलिसांकडनं काहीतरी मारहाण झाली होती, त्याचा निषेधार्थ सगळ्या रिक्षा बंद होत्या. आता त्या चालू होण्याची लक्षणही नाही. काय करावं असा विचार करत मी नाक्यावर उभा होतो. तेवढ्यात अचानक पोलीस कसा कोण झाला. आमच्या सोसायटीला तो रिक्षावाला आला. त्यांनी चौकशी केली. आम्हाला अडचणीतून सोडवण्यासाठी पुढे येऊन रिक्षा थांबवली. डॉक्टरकडे दवाखान्यात नाही. वाटेत त्याच्या मित्राने अडवलं तेव्हा त्यांना खोटच सांगितलं माझे नातेवाईक आहेत, माझ्याच घरचे आहेत, आणि शेवटपर्यंत नेलं. विशेष म्हणजे आमचं काम होईपर्यंत तिथे थांबून राहायची तयारी दाखवली, कारण परत जाताना आमची गैरसोय नको. तेवढ्यात मला डॉक्टरकडे आमच्या घरनं फोन आला. सासूबाईंच्या धक्क्यानं सासूबाईंनाही अस्वस्थ वाटायला लागले. मी ज्या विचारात होतो तेवढ्यात तो पुन्हा दुसरी खेप करायला तयार झाला. माझ्यासाठी परत आला. सासूबाईंनी रिक्षा घेऊन घरी आला, घेऊन परत आला. दोन्ही पेशंटचं काम संपेपर्यंत थांबला आणि आम्हाला दोघांना सर्वांना घरी पोहोचवलं. आता हे त्यानं स्वतः धोका घेऊन काम केलं. तो माझ्याबरोबर घरी वरपर्यंत सोडायला आला. पाणी पाणी करून झाल्यावर या खेपेचे त्यानं पैसेही घेतले नाहीत. हे विशेष आहे. मी खूप आग्रह केला, एक दमडीही घेतली नाही.
माझ्या आई वडिलांसारखे तुमचे आई वडील हो असं म्हणाला आणि शांतपणे निघून गेला. त्याला माहिती होतं की 2 दिवसांनी मीटिंगमध्ये मी या रिक्षाबाबत त्याच्या विरुद्ध ठराव मांडणार आहे, तरी सुद्धा माझ्याशी तो माणुसकीनं वागला. ते पाहून आम्हाला बसला. आता तुम्हीच सांगा, पुढच्या AGM मध्ये सोसायटीच्या मीटिंगमध्ये रिक्षाबद्दलचा ठराव मी कसा मांडू? माधवी देसाई. नमस्कार. माझी गाय. प्रत्येकाचं आपलं एक स्वप्न असतं. नोकरी स्थिर झाल्यावर घर घ्यायचंय, कोणी बंगल्याचं स्वप्न बघतंय, तर कोणी लग्नाचं. मग मी पण कशी मागे राहणार ना. रस्त्यावरून जाताना काही स्त्रियांना मी कार चालवताना पाहायची. खूप कुतूहल मनात यायचं, कशी एवढी मोठी कार चालवत असतील या बायका. मला मी सायकल चालवत असतानाचे दिवस आठवते. किती वेळा पडलोय आपण, धुळीत माखलोय. एकदा तर चक्क चिखलातच माझी सायकल घुसून बसली. केवढा जीव वरखाली झाला होता. एकतर भाड्याची अंगी. हो, तेव्हा माझी स्वतःची सायकलच नव्हती. आईचं बरंचसं काम करायची, त्या बदल्यात मला पैसे मिळायचे खाऊसाठी. मग मी ते एक दिसणाऱ्या न दिसणाऱ्या बरणीमध्ये गुपचूप साठवून ठेवायचे. हो, न जाणो माझ्या भावाने घेतले तर मग पुरेसे पैसे जमले की 1 तासाच्या बोलीवर सायकल भाड्याने मिळायची. मी 1च तासाची घ्यायची. मनात असायचं की जास्तीचा वेळ घ्यायचा. पण मग पटलं. जर तेवढे खाऊचे पैसे जमतीलच अशी खात्री नव्हती. 1 तास भुरकन निघून जायचं कळायचंच नाही. आम्ही अभ्युदयनगर काळाचौकी येथे राहायचो. इथलं पटांगण केवढं मोठं आहे की 2 राऊंड मारल्या तरी 1 तास व्हायचा. किती भराभर पेंडल मारलं तरी त्यामुळे मन जरा खट्टूच व्हायचं. पण सगळं काय फळ मिठा होत आहे असं मनाला समजावं. वेळ झाल्यावर सायकल दुकानात नेऊन दाखवायची. माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर असायच्या. खूप मजा यायची. वाटायचं सारखीच चालवाय. पण लगेच मनाला आवर घालावा लागायचा. कारण डोळ्यापुढे मैदानात भरणारी जत्रा यायची. उंच पाण्यात बसायचं असायचं. शिवाय म्हातारीचे केस भरपूर आवडायचे. बराचसा मनाला आळा घालायला शिकले. पण आपली एक दिवस सायकल असावी ही भावना मात्र त्यावेळी जाता जात नव्हती, हे मात्र खरं. पण काळाच्या चौकात सगळंच वाहून गेलं. कुठली सायकल आणि कुठलं काय. तो ट्रेनचा जीव घेणा प्रवास आठवला की आजही अंगावर काटे उभे राहतात. मागे वळून पाहताना खरंच आपण कसा प्रवास केला असेल. ती जीवघेणी गर्दी आठवली आणि रिटायरमेंट नंतर मी ट्रेनकडे पाठच फिरवलं. किती वर्ष झाली मी ट्रेनला गेलेच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. मी आधी कुठे जात नाही आणि गेलेच तर सुखकर प्रवासाचा मार्ग शोधते. नको ती ट्रेन इतका वीट आला मला तुझा. नवीनच डोक्यात वारा हळूहळू शिरायला लागलं. आपणच कार घेतली तर अनेक शंका कुशंका चालू झाल्या सवयीप्रमाणे. पण मध्यंतरीच्या काळात मी कारलाही विसरून गेले. नेहमीच्या रडकाळ्यात कुठली कार आणि काय. पण एक दिवस अचानक एक कार मला दिसली जी माझ्याकडे कसं पाहते असा मला भास झाला. मी गोंधळले आणि हळूच तिच्याकडे पाहिलं. खरंच ती माझ्याकडे बघून हसते का. मी पण तिला हसून प्रतिसाद दिला. झालं. आणि सांगायला नकोच, मी ती कार घेऊन घरी आली. सोसायटीत सगळ्यांना मोठे मोठे पेढे वाटले. दुसऱ्या दिवशी जवळच्या मैत्रिणींना पण साजेशी पार्टी दिली आणि आनंद उत्सव साजरा केला. अर्थात इतक्या टिप्पणी झाली. आता तू रिटायर्ड झाली याचा अर्थ समजतेस ना. आता आराम करायचा दिवस असला ना, ते कसलं फार घेतले, खायचं प्यायचं आणि आराम करायचा असं बोलू भरते तुझ्या कशाला करते. इकडनं ऐकलं, इकडनं सोडून दिलं आणि पुढच्या उद्योगाला लागले. कार तर आणली, पण शिकवणार कोण. मग मी त्याच्या शोधात निघाले आणि मारुती मोटर्सला पसंती दिली. घराच्या जवळच असल्यामुळे
मला तिथे जाणं सोपं होईल. 2 दिवस त्या ट्रेनरने सगळी माहिती दिली. मी रात्री भूकंपट्टी केली आणि तिसऱ्या दिवशी स्वतः गाडीवर चालवायला बसले. मला ट्रेनर चांगला मिळाला होता. निर्जन रस्त्यावर आधी घेऊन जायचा व मग मी गाडी चालवायची. अर्थात त्याच्या सूचनेप्रमाणे मिलापनगर, MIDC, सुनील नगर तिकडे फिरवायची. काय सांगू तो आनंद अवर्णनीय, शब्दात सांगताच येणार नाही. घरी मी फुलासाठी उडत यायची आणि ते प्रत्येक क्षणातून खुश व्हायचे. एकदा तर गंमतच झाली. 15-20 दिवसानंतर ट्रेनरने मला विचारलं, आज रोडवर चालून दाखवाल का? मी लगेच हो म्हटलं आणि स्टेअरिंग हातात घेतलं आणि हळूहळू चालवायला लागले. कारण रस्त्यात गर्दी होती ना, त्यात खडके रोड. मग काय, मग एका गिरतेने माझं लक्ष मी समोर ठेवले आणि हळूहळू गणेश कोल्डिंगच्या दिशेने गेलो. मग मात्र मी घाबरले, कारण एक तर तो रस्ता अरुंद, त्यात दोन्हीकडनं गाड्या, मग घाबरणार नाही तर काय. एकदा तर पटकन ब्रेक दाबावा लागला. मी सावरले, पण माझ्या लक्षात येईना मी तर ब्रेक दाबला नव्हता. मग गाडी कशी थांबली काहीच कळेना. ट्रेनर मात्र गाला हसत होता. त्याला काय वेळ लागले काय, माझ्याकडे बघून हसतोय तो. मग त्याने सांगितले आणि दाखवले की त्याच्या पायाजवळ पण ब्रेक एक्सलेटर आहे. अरे चा, म्हणजे मी इथवर गाडी घेऊन आले की याने चालवली होती का? लगेच मी आकाशातून धडकन खाली आले. माझा आनंद कुठल्या कुठे पळाला. आतापर्यंत मी समजत होते मी चालवते म्हणून, खरं तर हात चालवतोय असा मला त्याचा राग आला. म्हणून सांगू छान, आपण एखादं स्वप्न बघतोय आणि तेवढ्यात कोणीतरी आपल्याला चिमटा काढला. अगदी तसंच मला त्यावेळी वाटलं. मी लगेच निर्णय घेतला. ट्रेनिंग झालं की भराभर घरचं काम आटून मी माझी गाडी चालवायची. ठरलं बरं, पण 2 गाड्यांच्या मध्ये असलेली माझी गाडी बाहेर कशी काढायची. मग मी त्यावर रामबाण औषध शोधला. टाटा पॉवर लेनमध्ये बऱ्याच गाड्या उभ्या असतात. कोणी त्यांची गाडी बाहेर काढते हे दिसलं की मी लगेच त्या गाडीजवळ जाऊन चालवणाऱ्या व्यक्तीला माझी गाडी बाहेर काढून देता का अशी विनंती करायची. माझा गोड चेहरा बघून शिकवले, कुणाची हिंमत नाही म्हणायची. अशा रीतीने सकाळी शिकवलेलं माझ्या गाडीवर मी प्रयोग करायचे. अर्थात इतरांच्या मदतीने गाडी बाहेर काढणं. मग चालवल्यानंतर मी गोड गोड बोलून इतरांकडून करून घेत असे. मग मात्र मी स्वतः हळूहळू गाडी बाहेर काढू लागले. पण रिव्हर्स करायला जरा घाबरायची, कारण दुसऱ्या गाडीला काही होऊ नये ही भीती मनात असायची. मग दुपारी मिलापनगरला जाऊन रिव्हर्स करण्याची प्रॅक्टिस केली. हळूहळू का होईना त्यातही तरबेज झाली. अर्थात शक्यतो माझ्या गाडीजवळ दुसरी गाडी नसेल अशीच बऱ्याचदा मी पार्किंग करायची. मग एक ट्रिक केली. मोकळी जागा म्हणजे 2-3 गाड्या नसतील तर बराचसा भाग मोकळा असतो. मग मी त्यावेळी गाडी आडवी लावायची, म्हणजे बाहेर काढताना कुठल्याही गाडीला तर व्हायची नाही. म्हणतात ना, पाण्यात पडलं की पोहायला येतं, तसंच माझं काहीचं झालं. निरनिराळ्या आयडिया कुठून माझ्या डोक्यात येतील ते तेव्हा सांगता येत नसेल. पण मी स्वतः खूप छान नसेल कदाचित, पण कोणालाही दुखापत न करता, कोणाच्या गाडीत न ठोकता गाडी चालवायला शिकले याचा आनंद द्विगुणित. भाडा साखरेला मात्र प्रथम मी गाडी चालवायला घाबरायची. खरं तर मी लक्ष देऊन चालवायची, पण दुचाकी काय, रिक्षावाला काय, ज्यांचा त्यांचा भोंगा वाजायचा. मी प्रथम घाबरायची, पण हात तर पूर्ण ट्रेनिंगवरचा ओलंकिंब होत असे. पण मला काही दिवसांनी लक्षात आलं की हे लोक मला उगाचच घाबरवत आहेत. मी तर साईडने, हळूहळू पण नाही आणि स्पीडने पण नाही, अशा स्थितीत चालवत असताना भोंगे कशाला वाजवतात. मी मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले. मी माझं चित्त विचलित न होता त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले. त्यानंतर मात्र मला त्यांचा त्रास जाणवेनासा झाला. मला हवे तिकडे मनसोक्त भटकून घरी आले की खूप हलकं वाटायचं. पावसाळ्यात तर खूप मजा यायची. 90 फीटला फिरताना तर खूपच छान वाटायचं, कारण जिकडे तिकडे मोठे रस्ते आहेत. एक स्पीड ब्रेकरचा त्रास होता, तर तिकडे गाडी चालवायला खूपच चांगली जागा होती.
माझ्यासारखे अनेक नवशिके तिथे येत असत. ओळखी झाल्या, वेळ छान जाऊ लागला, उत्साही वाटला. मुळात हवा तसा आत्मविश्वास आला. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे असतील, बुरशी असेल, अगदी सफाईपणे जागायची. एकदा तर गंमतच झाली. गंमत कसली, दुपारी जेवून आवश्यक कागदपत्रे घेऊन पाण्याची बाटली असा सगळा सरंजाम घेऊन गाडी काढली. पेंढारकर कॉलेज जवळ आले आणि काय जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली. मी लगेच गाडी बाजूला घेतली आणि काचा बंद करायला लागले तर काच काही बंद होईच ना. किती वेळ प्रयत्न केला पण होईच ना. बरं, पाऊस असल्यामुळे सगळे चांगले होते. शेवटी मी तशाच भर पावसातून परुळेकर यांच्या गॅरेजकडे निघाले. पूर्वी आपल्या आजी राहायच्या त्या बंगला जगपंच्या तिथे गाडी घेतली. आपल्या बालिकाश्रमातली मुलगी हिरवे ही तिथे आजींच्या मदतीसाठी असायची. एकदा मी तिकडे प्रॅक्टिस करत असताना तिने मला पाहिले तर देसाई मॅडम म्हणून साथ घेतली. मी गाडी साईडला घेतली व बघितलं कोण आत्महत्या आहे. तर ही वरून हात करत होती. मग धावत धावत खाली आली, जरा भेटलो. मग ती मला आग्रह करून आजींकडे घेऊन गेली. सगळ्यांची मुदती भेटले आणि आता तिथे लग्न झालंय. गॅरेज गाठायचा प्रयत्न करत होतं पण पाऊस जोरात पडत होता. सगळं पाणी आत येत होतं. काही नॅपकिन मी लावले पण वाऱ्यामुळे त्यातही काही चालत नव्हतं. इतक्यात दुटकन असा आवाज झाला. काय झालं आधी कळेच ना. गाडी पुढे पण जात नव्हती, मागे पण नाही. मग लक्षात आलं की मी मोठ्या खड्ड्यात माझ्या गाडीला विचारले आहे. बाजूला बंगले, सगळीकडे चुकचुकाट, पाखरूही नाही. काय करावे. परुळेकरांना फोन करून इथेच बोलावून घेऊ का विचार करायलाही अवघडे नव्हता. कारण वरून राज जायचं नाव घेत नव्हते आणि इथे परुळेकरांना बोलावलं तर येतील. पण असाच प्रसंग भविष्यात कधी घडला तर. आणि सरळ गजाननाचं नाव घेतलं आणि एक्सिलेटरवर प्रेशर देऊन गाडी जोरात आणून बाहेर काढली. प्रयत्न यशस्वी झाला. म्हणून नाही तर पुन्हा त्याच खड्ड्यात रामराम केलं असतं. कामिनी गणेरवाल, कविता अभिवाचन. एक छोटीशी कविता आहे, वाचून दाखवते. वाचायचं नाही, अभिनय तोंडातून आला पाहिजे. प्रत्येक शब्दावर कवितेचं नाव आहे लग्न म्हणजे काय. लग्न हे एक सुंदर जंगल आहे जिथे बहादूर वाघिणी शिकार करतात. वाघाची शिकार मोह खरेदी करतात. लग्न म्हणजे नेमकं काय तर अहो ऐकलत का पासून बहिरे झालात की काय यापर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजे काय तर तुझ्यासारखे या जगात कुणीच नाही पासून ते तुझ्यासारखे 56 बघितले. लग्न म्हणजे नेमकं काय तुम्ही राहू द्या पासून ते तुम्ही तर राहूच द्या यापर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजे नेमकं काय तर तुमचे नशीब मी तुम्हाला भेटले. तुम्हाला पासून ते मेलं माझं नशीब फुटकं इथपर्यंतचा प्रवास. थोडक्यात काय तर वैवाहिक जीवन हे काश्मीर सारखं असतं. सुंदर तर आहेच परंतु दहशत नाही. पुण्याची पुण्याच्या नाही, मी पुण्याची नाही, मी मुंबईची. ठीक आहे, या तुम्ही या राहून दे. नावाला नाही सर. मी दिसतोय का नाही तर पाठ दिसतो. आता आपण अभिवाचन केलेलं आहे.
पण त्याच्याकडे बघितलं असताना कळतं की एक मोठासा भाग आपला आयुष्यातला आपण त्या 5 मिनिटात घासून करण्याचा प्रयत्न करतो. प्रज्ञा मॅडम 4.5 मिनिट, परंतु ती पण 4:45 पर्यंत खेचायची, आणखी सजवायची. आपल्या ह्याच्यात एक टायमर म्हणून आहे, जिथे आपण तिथे 5 मिनिटं सेट करायचा आणि प्रॅक्टिस करायची. आता काय झालंय बघा, प्रत्येकाने बराचसा सब्जेक्ट एकत्र केला. आपल्या आयुष्यात असे किस्से खूप होतात, आपल्याला किस्सा शोधायचा आहे. म्हणजे आताच आपण माधवीताईंचं जर बघितला किस्सा, गाडी शिकलं तो एक भाग वेगळा होतो, गाडी घेण्याची इच्छा म्हणून भाग वेगळा असला. मला अगोदर सांगते 5 मिनिटं झाले, त्याला काय सांगायचं बघा. 4-5 तुकडे होत आहेत त्याच्यात. खड्ड्यात गाडी घेतली तो एक भाग वेगळा होता, तो त्याला सजवून सांगायला स्कोपच नाही मिळाला. मग ह्याच्यात 4-5 अभिवाचन असतात. आपल्या जीवनात असे खूप किस्से झालेले, कळलं की नाही. फक्त रिक्षावाल्याचा शेवटचा चॅप्टर तुम्हाला 5 मिनिटात छान खुलवता असता. त्याच्या चेहऱ्यावर कुठचे भाव आहे, मी कसा भेदरलो. कारण तुमचं मी एक बघितलंय की तुम्ही सुरुवातीला अर्धी वाक्य तुम्हाला वाचवायला नाही लागली, ती तुमच्या मनाची बोललात तुम्ही, बरोबर आहे ना. तेव्हा पण काय होतं माहिती, आपण लिहिलेलं असलं ना आणि ते वाचलं तर एक सुसूत्रता येते, कारण आपण त्याच्यात ओढलेले शब्द. तर आपल्याला हे 5 मिनिटामध्ये आणायचं आहे. आता एकदा काय झालं, गोरेगावला नव्याने गोरेगाव लोकल सुरू झाली होती. मी गोरेगावला राहत होतो आणि नवीन नोकरी होती. गोरेगाव लोकलमध्ये माझा 3रा दिवस होता आपला चर्चगेटला जाण्याचा. आणि त्यावेळेला गर्दी खूप आली. सुरुवातीला सगळ्या गर्दीबरोबर मी बसलो आणि 3ऱ्या आणि 4थ्या सीटसाठी 3 जण एकदम बसले तिकडे. त्यामुळे एकाला उभं राहायला लागलं. आय माय काढले, तेव्हा आय माय पेक्षा आपण त्याला 4 फादर्स म्हणायचं. सगळ्यांनी इंग्लिशमध्ये मस्त भांडणं केली आणि एवढं झालं ते शेवटी लोक कंटाळली आणि त्यांना म्हटलं आता तुम्ही गप्प बसा. साधारण 5च्या दरम्यान आणि चर्चगेटला गेल्यानंतर सगळे उतरत असताना हे मागे राहिले, कारण आणखी भांडायचं होतं. तेवढ्या ट्रेनमध्ये चढणारा एक मनुष्य 3घांनाही ओळखणारा होता आणि त्यांनी आमच्या समोर त्यांची ओळख करून दिली. आता मी तुम्हाला अर्ध्या-पाऊण मिनिटात सांगतो. हा किस्सा 5 मिनिटात नाही. त्यामुळे मोठ्या स्टोरी, अख्खी स्टोरी त्याच्यात बसवायचा प्रयत्न नको करूया. तशी असेल तर ती लिहून काढून आपण त्याच्यात लेखनाचा आनंद घेऊ. कारण आपल्याला आज कमी आहेत सादरीकरणाला. त्यावेळेला एक 17-18 होते एक दिवस. काय झालं असतं, आज कोणाची 8.5 मिनिटं, कोणाची 7.5 मिनिटं. म्हणजे फक्त मला माधवीताईंनी सांगितलं की मी आज पुरी करते. म्हटलं सगळ्यांची 8.5 वगैरे होत असतं तर करा तुम्ही आज बोल. आपण इथे थांबतो आणि